नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता, सोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 9वा हप्ता आणि सोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता, म्हणजे असे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये, म्हणजे असे जवळपास ॲट ए टाइम 6,000 रुपये 13 मार्च रोज शुक्रवारला मिळू शकतात का, असा प्रश्न मनामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांकडून परत एकदा विचारल्या जात आहे. ते विचारण्याचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण आज मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्याच्या आजचा जो रोज आहे सोमवार 9 मार्च रोजी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या संदर्भातला शासन निर्णय निघालेला आहे. त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून या निधीकरिता लेखा शीर्षाकरिता मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. त्यामुळे आता शेतकरी बांधवांमध्ये निदान नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, नमो शेतकरी योजनेचा 1 हप्ता तर मिळणार हे मात्र आता पक्क झालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे. परंतु निधीनुसार आणि आज काढलेल्या लेखा शीर्षानुसार आणि होऊ घातलेल्या वेळेनुसार, कारण 2 हप्त्याची वेळ जवळजवळ आता पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकते, होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये येऊ शकतात का, ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. आणि सोबतच हे जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 1 हप्ता असो किंवा 2 हप्ता असो, हे जे हप्ते आहेत हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासोबतच 13 मार्च रोज शुक्रवारला येऊ शकतात का. पीएम किसानचा सुद्धा जवळपास 13 मार्च रोज शुक्रवारला येणे जवळजवळ निश्चित झालेलं आहे, फक्त पोर्टलवर डेट येणे बाकी आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न, या सर्व शंका कुशंका शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येणे शक्य आहे मित्रांनो. येत्या जवळपास 4-5 दिवसामध्येच पाहावयास गेलं तर आजची झालेली आहे 9 आणि 13, म्हणजे 3 ते 4 दिवस बाकी आहेत. आणि या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पीक विमा असो, नमो शेतकरी योजना असो, पीएम किसान योजना असो, या तीनही योजनेच्या अनुदानासंदर्भात बैठकी सुरू होत्या. खूप वेगाने हालचाली सुद्धा सुरू होत्या. त्यावर ही अपडेट दिल्याच्या नंतर काही शेतकरी विनोद करत होते, काही शेतकरी रोष निर्माण करत होते, चिडचिड व्यक्त करत होते, टिंगल मीम्स बनवत होते, वेगवेगळ्या त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये पाहावयास मिळत होत्या. परंतु जी खात्रीशीर माहिती मिळत होती तीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो मित्रांनो. तर ते बजेटमध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधी संदर्भात सुद्धा उल्लेख झाला. कागदोपत्री सुद्धा परत आज 9 तारखेला लेखा शीर्षकाला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. ते सुद्धा मी अर्धा पाऊण 1 तास अगोदर जवळपास सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ते शेअर केलेलं आहे मित्रांनो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी राहिलेली माहिती आहे ती आपण सर्वांपर्यंत सोप्या भाषेमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्यतिरिक्त ताबडतोब अजून एखादा शासन निर्णय निघाला आणि कन्फर्म जर झालं की नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे 2 असे 4 मिळणार आहेत आणि ते सुद्धा 13 तारखेलाच म्हणजे पीएम सोबतच मिळणार आहे. आणि पीएमची सुद्धा पोर्टलवर तारीख आली. या तीनही गोष्टीकरिता आवश्यक सर्वात महत्त्वपूर्ण, सर्वात अगोदर व्हिडिओ अपडेट आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की लेखा शीर्ष निघाल्यामुळे कमीत कमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता येणार आहे हे मात्र कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झालेली नाहीये, मनामध्ये कसली शंका बाळगायची आवश्यकता नाहीये. खूप वेळ लागेल आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याकरिता. हे सुद्धा मनामध्ये जे शेतकरी बांधवाची शंका होती ही सुद्धा दूर झालेली आहे. फक्त आणि फक्त आता 13 तारखेला येतात का, पीएमचा सुद्धा त्या दिवशी येतो का, नमोचे सुद्धा 1 येतात की 2 येतात, हे 3 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नांचं उत्तर येत्या 3 दिवसाआत 100% भेटून जाईल आणि ते मी आपल्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण अपडेट, दिलासादायक बातमी, गोड अपडेट आपल्या सर्वांपर्यंत मी शेअर करण्याचा, पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, नक्कीच तो तुमच्याकरिता लाख मोलाचा उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्र, ही नमो शेतकरी योजना चालू आहे, याचा हप्ता मिळणार किंवा 2 हप्ते मिळू शकतात या संदर्भातली जी अपडेट आहे, ही माहिती आहे, हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही गोड बातमी मिळेल, त्यांना सुद्धा आधार होईल, आनंद होईल, दिलासा मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच ते सुद्धा तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.